मुंबईतील हॉटेल ताज लँड एंड्समध्ये राज ठाकरे आणि फडणवीसांची बैठक पार पडली आहे। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पण आता दोन्ही नेते भेटतायत. भेटू द्या ना, कोणी भेटलं म्हणजे त्याला काय वाव आहे? एखाद्या व्यक्तीला भेट झाली म्हणजे काय? राजकारण काही होऊ शकतं। राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल, म्हणून एक पक्ष जोखा वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात। आणि मला वाटतं राज साहेबांना पहिल्यांदा सुद्धा आम्ही आव्हान दिलं होतं, आजही आमचं आव्हान आहे। आणि राज साहेबांकडे असलेला मास, त्यांच्याकडे त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुका लढवू शकतात। त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील। मी आत्ताच म्हणतो ना, राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात। त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते, आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील। कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात। सीएम साहेब बोलतील ना थोड्या वेळात। राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील अशी चर्चा होते। आता त्यांच्या परिवारामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात कटुता होते आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।